मुंबईहून वर्ध्यात एमडी ड्रग सप्लायिंग स्मगलिंग प्रकरणाचा सूत्रधार मुंबईच्या जेलमध्ये 400 ग्राम एमडी सह देशी कट्टा जप्त. वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही. वर्धा शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागसेन नगर परिसरात छापा टाकून तब्बल 16 लाख रुपये किमतीचा 400 ग्राम एमडी मेफेड्रोन ड्रग्स आणि एक देशी कट्टा जप्त केला आहे. यात पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात 3 महिला 2 पुरुष आरोपीचा समावेश आहे. त्यांच्याकडून 400 ग्राम एमडी पावडर जप्त केले आहे. आरोपीकडून 4 मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक देशी कट्टा देखील जप्त करण्यात आला आहे. मुंबईहून 2 महिला वर्धेत आल्या. त्यांनी त्यांच्यासोबत एक ड्रग्स आणले आहे. यात आनंद नगर येथील आरोपी विशाल थूल याचे घरी रेड करण्यात आले. मुंबईच्या जेलमध्ये आरोपी असलेल्या एका सप्लायर कडून हे ड्रग्स सप्लाय केल्या गेल्या असल्याची माहिती आरोपीने पोलीस तपासात सांगितली आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हा पोलीस यांची LCB यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला 400 ग्राम MD आणि एक फायर आर्म हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मध्ये LCBला यश मिळालेलं आहे. घटना अशी आहे की आम्ही काय 1-1.5 महिन्यापासून एक सर्व्हेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते, कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीच्या पैसे आपल्याकडे ठेवणे आणि त्याला MDच्या सप्लाय करण्याचा एक केस आमच्या समोर आलेला होता. जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्या नंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थूल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते. सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून 2 लेडीज जे MD सप्लाय किंवा काहीतरी सबस्टन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम LCB चे PI चौधरी साहेब आणि ॲडिशनल SP बागमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थूलचे भाऊ विशाल थूल आणि मुंबईतून आलेली 2 महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही MD पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉइलमध्ये पॅक्ड होता, त्या ठिकाणातून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्नोत्तर केले तर ते सायंटिफिक उत्तर देऊ शकले नाही. त्याच्यानंतर आम्हाला इंट्रोगेशनमध्ये माहीत पडला की एक आरोपी जे विशाल थूलच्या नौकर आहे ते आपले घरी काहीतरी घेऊन गेलेला आहे. आम्ही त्याचे मागे पण टीम पाठवले आणि त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉइलमध्ये पॅक असलेला पदार्थ सापडला. आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केली आणि इंट्रोगेशनमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे, तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे. त्याच्यातून ते लेडीने काय महिना अगोदर ते एकत्रित करून ठेवला होता आणि आता ते सप्लायसाठी MD सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती. नंतर आम्हाला माहीत पडलं की यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थूल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आली होती त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत. ह्या दोघांनी आपल्या क्रॉस इंट्रोगेशनमध्ये सांगितलं आहे. त्याची पण आम्ही चौकशी करत आहे. आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि 5 दिवसाच्या यांच्या PCR आम्हाला मिळालेला आहे. या एक अजून गोष्टी आहे की हे जे आरोपीच्या नौकर होता त्याचे घरातून जर झडती घेतली तर आम्हाला त्या ठिकाणातून एक लोकल पिस्टल पण सापडलेली आहे. त्याबद्दल पण आम्ही गुन्ह्याच्या कलममध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याची पण तपास चालू आहे.